Thank you.
हॅलो हॅलो हॅलो
भाग आता उजवल भाग आता उजवल भाग
ज्ञानेश्वर ओम नमो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला में मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल स्वस्त वृक्षासी आले तुझे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुजनाचा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा चले जी पवन कुमार पधारो हरि कीर्तनाने चले आओ 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 जी पवन कुमार चले जगद्गुरु म्हणतो असे असणारे या भूतलावरती जन्मलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अविरतपणे अखंडितपणे झिजवणारे
बघा, आपल्या या रामकृष्णवाडी वारकरी शिक्षण संस्थेला आज 25 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 25 वर्षाच्या निमित्ताने हा भव्य असा रौप्य महोत्सव साजरा होत आहे. मोठ्या आनंदाने तुम्ही सर्वजण या ठिकाणी या अखंड हरिनाम महिला सप्ताहामध्ये आनंद घेत आहात. तसेच मला आज या ठिकाणी गायनाची साथ करणाऱ्या हरिभक्त परायण रुपालीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच नंदिनीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच बालकीर्तनकार हरिभक्त परायण तृप्तीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच रेखाताई असतील त्यांचे मी आभार मानते. मला मृदुंगाची साथ करणाऱ्या हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच दोन्ही चोपदार असतील यांचे मी आभार मानते. तसेच माझ्या भगिनी मला टाळाची साथ करताय त्यांचे मी आभार मानते. तसेच माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणारा असा असणारा आमचा सर्वांचा लाडका अमित दादा असेल त्याचे मी आभार मानते. तसेच शूटिंगवाले दादा असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच आज या ठिकाणी मी कीर्तन करत आहे असे असणारे ज्यांच्यामुळे करत आहे तसेच माझे गुरुवारी हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंगदे यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणून मी तुमच्या समोर कीर्तन करत आहे. तसेच गुरुवारी हरिभक्त परायण काजलताई महाराज रंगदे त्यांचे मी आभार मानते. तसं म्हटलं तर आजची कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण सुप्रियाताई साठे यांची होती, परंतु काही कारणास्तव त्या आल्या नाही. महाराजांनी खूप विनंती केली तरी पण त्या आल्या नाही, म्हणून महाराजांनी मला आज या ठिकाणी कीर्तनाचीच सेवा दिली. मी महाराजांचे आभार मानते. माझा मला काय थोडं पाण पायीची वाहन पायीवरी माझ्या गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कथेला सुरुवात करते. विठ्ठल 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 बघा, तुम्ही आम्ही सर्वजण या पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला आलो, पवित्र अशा देशामध्ये जन्माला आलो. बघा, परंतु माणूस म्हणजे काय याचा विचारच राहिला नाही. आपली ही संस्कृती, आपल्या पवित्र अशा देशामध्ये सुंदर अशी संस्कृती आहे, परंपरा आहे. बघा, इतके मोठमोठे ग्रंथ आहे की ती परकीय लोकांनी डोक्यावरती घेऊन नाचावी इतके मोठमोठे ग्रंथ आहे. बघा, 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण, 18 उपनिषदे इतके मोठमोठे ग्रंथ आहेत. बघा, 5 ग्रंथ मानवी प्रकृतीचे आहे. त्यामध्ये पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भगवद्गीता. दुसरा ग्रंथ आहे श्रीमद भागवत. तिसरा ग्रंथ आहे श्री रामायण. चौथा ग्रंथ आहे श्री महाभारत आणि 5वा ग्रंथ आहे तो म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा अभंगगाथा. बघा, पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे गीता आणि गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. महाराज एका ठिकाणी सुंदर वर्णन करून सांगतात, गीता 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 वाचे दे मरती, गीता 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 वाचे दे मरती, गीता 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 वाचे दे मरती, गीता गीता
गीता हा आपला धर्मग्रंथ आहे बघा. भगवान परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावरती. गीता हा आपला धर्मग्रंथ आहे. हा झाला पहिला ग्रंथ. दुसरा ग्रंथ आहे तो म्हणजे श्रीमद भागवत. मग या भागवताने आपल्याला काय शिकवलं तर ऐका. जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जीवन कसं जगावं हे आपल्याला भागवत सांगतं. जीवनाचा शेवट कसा करावा हे आपल्याला भागवत सांगतं बघा. भागवताचं एक तत्व आहे. प्रत्येक ग्रंथाने काही ना काही तत्व दिलेलं आहे. या भागवताचं सुद्धा एक तत्व आहे की आपण सर्वजण आपण आपलं मरण चुकवू शकत नाही, परंतु आपण आपलं मरण नक्की सुधारू शकतो. हे भागवताचं तत्व आहे बघा. त्या भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या सर्वांच्याच मृत्यूच्या तारखा फिक्स केलेल्या आहेत, परंतु ते अजून डिक्लेअर केल्या नाही. ते अजून डिक्लेअर केल्या नाही म्हणून तरी बरं आहे. बघा या भागवताने आपल्याला जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जीवन कसं जगावं, जीवनाचा शेवट कसा करावा हे आपल्याला भागवत सांगतं. श्री रामायण. प्रत्येक ग्रंथाने काही ना काही तत्व दिलेलं आहे. मग या रामायणाने आपल्याला काय दिलं तर ऐका. या रामायणाने आपल्याला एक आदर्श राम दिला. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मालक नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा शत्रू नाही आणि रामासारखा मित्रही नाही. आदर्श उच्च कोटीचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व माझ्या रामरायाचं आहे. लोक आम्हाला विचारतात की तुमच्या देवाला बायको वागवता आली नाही, देवाला बायको वागवता आली नाही की देवाला वागवली नाही. बघा देवाला बायको वागवता आली नाही की देवाला वागवली नाही, देवाला वागवली नाही. त्या भगवान परमात्म्याने तुमच्या आमच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाला लाथ मारली, स्वतःच्या सुखाला तिलांजली दिली. माता भगवती सीतेचा त्याग केला. प्रभू रामचंद्रांनी माता भगवती सीतेचा त्याग एवढ्याकरिता केला की कैकेयीने राजा दशरथाला सांगून प्रभू रामचंद्रांना 14 वर्ष वनवासास पाठवले. त्यावेळी सीता माता म्हणाल्या, प्रभू मीही तुमच्या बरोबर येणार, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणाले की तू येऊ नकोस, परंतु सीता माता म्हणाल्या नाही. ज्यावेळेस मी माझ्या माहेराहून सासरी येत होते ना, त्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं होतं की पतीच्या सुखामध्ये पतीची चरण सेवा धरायची, परंतु यदा कदाचित जर पतीवरती संकट आलं, दुःख आलं तर पतीची चरण सेवा सोडू नये, म्हणून मीही तुमच्या बरोबर येणार असं सीता माता म्हणाल्या. आजच्या या कलियुगामध्ये जर आज आपली लेक जर सासरी जायला निघाली तर आजची आई तिला सांगत असते की बाया गेलं नीटनेटकं सर्व अकाउंट काढलेलं आहे का नाही सर्व पाहून घे, सर्व नीटनेटकं आहे का नाही पाहून घे. बाकीच्या घरातल्या सर्व लोकांना नाही वागवलं ना तरी चालेल, परंतु तेवढा खंडोबा मात्र मुठीत ठेव. ही आजची शिकवणूक झाली. परंतु सीतेमातेच्या आईने सांगितलं होतं की पतीच्या सुखामध्ये पतीची चरण सेवा धरायची आणि पतीवरती संकट आलं, दुःख आलं तर पतीची चरण सेवा सोडू नये. विठाला 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 लक्ष्मणाला कुणाच ठाऊक कुठून माहिती झाली. लक्ष्मण जी बोले, भैया आप ही राजा बनोगे और मैं आपको राजा बनाऊंगा. देवाने सांगितलं नाही लखन, जैसा पिता ने कहा है वैसा ही मैं करूंगा. अज्ञाता नाही की पुत्र नाही, क्षमता नाही की तपश्चर्या
सौभाग्य नाही आणि मधुरता नाही ती स्त्री नाही. बघा लक्ष्मणजी बोलले, भैया मी तुझ्या बरोबर येणार, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. होऊनी गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाची देऊन शिकवण, होऊनी गेले राम लक्ष्मण बंधू प्रेमाची देऊन शिकवण, आता भावा भावात फुट पडे गेले हे जग आज कुणीकडे. बघा हा झाला तिसरा ग्रंथ. चौथा ग्रंथ आहे तो म्हणजे श्री महाभारत. मग या महाभारताने आपल्याला काय शिकवलं तर ऐका, या महाभारताने आपल्याला जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जीवन कसं जगावं, जीवनाचा शेवट कसा करावा हे आपल्याला या महाभारताने शिकवलं. पाचवा ग्रंथ आहे बघा माझे जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं आहे की जे गीता भागवत वाचतात, जे अखंड विठोबाचं चिंतन करतात, भजन पूजन करतात, त्यांची माझ्याकडून सेवा घडो. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात, तुका म्हणी माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तुका माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. त्यामध्ये संतपद, भक्तिपद, उपदेशपद, मागणीपद, प्रासंगिक असे अनेक प्रकरण आहेत आणि त्यापैकी आपण संतपद प्रकरणातील अभंगाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला माझ्या जीवनामध्ये मला गुरु भेटले, माझं भाग्य उजळले भाग्य आता आणि माझ्या जीवनातली चिंता कायमची निघून गेली, म्हणजे कायमची वारून गेली, अवघी चिंता वारली. पुढे जाऊन माझे तुकोबराय म्हणतात की मला संत दर्शनाचा संग घडला, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. बघा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला माझे गुरु भेटले आणि मला संत दर्शनाचा लाभ घडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पुढे जाऊन माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की या संत दर्शनाचा मला लाभ घडल्यामुळे त्या भगवान परमात्म्याला मी माझ्या हृदयरूपी पेटीमध्ये साठवून ठेवू शकलो. संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आणि हा मला सापडलेला संत दर्शनाचा हा सापडलेला ठेवा हा माझ्या पूर्वजन्मीचा आहे, म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. एकदा की नाही माझे जगद्गुरु तुकाराम महाराज तुळशीवन वृंदावनाला पाठ देऊन झोपलेले असताना त्यांच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य यांनी यावं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये यावं आणि त्यांना मंत्र दिला. अगदी उघडा आणि सोपा मंत्र दिला. राम कृष्ण हरी मंत्र दिला. राम कृष्ण हरी मंत्र दिला.
सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. आणि माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना झोपेमध्ये असताना रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला आणि माझे जगद्गुरु तुकाराम झोपेतून जागे झाले आणि आनंदाने नाचू लागले, उड्या मारू लागले. गायनाचे ओढे आपोले या छंदे, गायनाचे ओढे आपोले या छंदे, गायनाचे ओढे आपुले या छंदे, गायनाचे ओढे आपुले या छंदे. मनाचे गायनाचे उड्या आपुल्या छंदे, मनाचे आनंदे आवडीने. बघा, जोपर्यंत गुरुरूपी लायटर माणसाच्या जीवनाला लागत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन ज्योत प्रज्वलित होऊ शकत नाही. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यांचे गुरु आले आणि रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना इतका आनंद झाला की माझे जगद्गुरु तुकाराम आनंदाने उड्या मारू लागले, नाचू लागले. जे येईल त्याला सांगू लागले की माझे भाग्य उजळले, माझे भाग्य उजळले. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम उजाळले भाग्याचा, उजाळले भाग्याचा, माझे भाग्य उजळले. बघा, भाग्य सुद्धा 3 प्रकारचे असतात. व्यावहारिक भाग्य, प्रापंचिक भाग्य आणि परमार्थिक भाग्य. यामधील परमार्थिक भाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना आवश्यक आहे. पुढील 2 भाग्य आपल्यासाठी आवश्यक आहे. बघा, परमार्थिक भाग्यामुळे
माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना त्यांचे गुरु भेटले आणि त्यांचे भाग्य उजळले. व्यावहारिक भाग्य म्हटलं तर उदाहरणार्थ एखादा खड्डा खोदत असताना किंवा घराचा पाया खोदत असताना जर आपल्याला धनाचा हंडा सापडला तर आपण काय म्हणतो? उजळले भाग्य आता. परंतु बघा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगते म्हणजे तुम्हाला पटेल. विठ्ठल विठ्ठल बघा, 4 चोर असतात आणि ते चौघे चोर असतात. ते एक दिवस ठरवतात की आपण या गावामध्ये जाऊ आणि या सावकाराच्या घरी चोरी करू. आता रात्रीचे 12 वाजता हे चौघे चोर घरातून बाहेर पडले आणि गावामध्ये गेले आणि सावकाराच्या घरामध्ये घुसले. सावकाराच्या घरामध्ये घुसल्यानंतर सावकाराच्या घरामध्ये जे काही धन मोती जे काही होते ते सर्व घेतलं आणि आपल्या घराकडे यायला निघाले. परंतु वाटेमध्ये येत असताना यांना एकाने बघितलं आणि त्यांच्या झटापटीमध्ये तो मनुष्य वाजला, तो मनुष्य मेला. आता हे चौघे जण घाबरले. त्याच वेळेस पोलिसांची गाडी त्यांच्या मागावरती लागली. ती गाडी वांग 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 करीत त्यांच्या मागे होती आणि हे चौघे चोर त्या जंगलाच्या रस्त्याने पळत होते. आता हे चौघे चोर त्या जंगलाच्या रस्त्याने पळत असताना इतके लांब गेले की जंगलामध्ये अगदी घनदाट जंगलामध्ये जाऊन पोहोचले. थोड्याशा अंतरावरती हायवे होता. थोडं पुढे गेल्यानंतर एक हॉटेल होतं. आता यातला एक जण म्हणाला की खूप भूक लागली आहे. आता पोलिसांच्या गाडीचा आवाजही येत नाही. आपण काय करू? आधी जेवण करून घेऊ. आता त्यातला एक जण म्हणाला की काय करू? दोघे जण इथे धनाजवळ राखण थांबतील आणि दोघे जण हॉटेलमधून जेवण घेऊन येतील. ठरल्याप्रमाणे दोघे जण धनाला राखण थांबले आणि दोघे जण जेवण आणण्याकरता हॉटेलमध्ये गेले. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर जात असताना एकाच्या मनामध्ये विचार आला की आपण या धनाचे 4 वाटे करण्यापेक्षा 2च वाटे केले तर. मग त्याला सांगितलं की आपण या धनाचे 4 वाटे करण्यापेक्षा 2च वाटे करू. तुम्हाला ते कसं शक्य आहे? तुम्हाला शक्य आहे. आपण काय करू? हॉटेलमध्ये जाऊ, आपण दोघं मस्त पोट भरून जेवण करू आणि या दोघांसाठी काय करू? डबा बांधून घेऊ आणि त्या डब्यामध्ये आपण काय करू? त्या जेवणामध्ये विष घालू. माझ्याकडे विष आहे. ते विष इतकं जहाल आहे की अगदी एक घास खाल्या हे दोघे मनुष्य मरून पडतील. आता यांनी पोटभर जेवण केलं आणि यायला निघाले. डब्यामध्ये जेवणामध्ये विष कालवलं. आता इकडे हे दोघं जण होते. यांच्यामध्ये सुद्धा एकाच्या मनामध्ये विचार आला की आपण या धनाचे 4 वाटे करण्यापेक्षा 2च वाटे केले तर. मग यानं त्याला बोलून दाखवलं, आपण काय करू? या धनाचे 2च वाटे करू. तू दुसरा म्हण, ते कसं शक्य आहे? शक्य आहे. काय करू? ते जेवण घेऊन आले की आपण त्यांना सांगायचं की त्या धनामध्ये चांदीच्या 2 कळशा होत्या. त्या दोघांना आपण पाणी आणण्यासाठी तिथे जवळच एक विहीर होती. त्या विहिरीवरती पाठवायचं आणि ते पाणी आणण्यासाठी विहिरीमध्ये उतरले की आपण काय करायचं? दोघांच्या डोक्यामध्ये 2 दगड टाकायचे. तसं ठरल्याप्रमाणे ते आले. त्यांनी डबा दिला आणि हे जेवायला बसले आणि यांनी त्यांना पाणी आणायला सांगितलं. ते पाणी आणण्यासाठी विहिरीमध्ये उतरले. तसे हे दोघं गेले आणि दोघांच्या डोक्यामध्ये 2 दगड टाकली. तसे दोघे विहिरीमध्येच मरण पावले. आता हे आले आनंदाने उड्या मारतच आले. जेवण करायला बसले आणि दोघांनाही मस्त पोट भरून जेवण केलं. अगदी 5च मिनिटामध्ये दोघंही मरण पावले. मग तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. अशी आपली अवस्था असते. परंतु माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना परमार्थिक भाग्य आवश्यक आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला माझ्या जीवनामध्ये गुरु भेटले. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी धमा समाधान आधी जैसे. बघा, जोपर्यंत आपण करत नाही गुरु, तोपर्यंत आपलं जीवन नाही सुरू. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्यांचे गुरु भेटले, त्यांचे भाग्य उजळले भाग्य आता. ही चिंता वारली. मग चिंता वाढली म्हणजे कायमची निघून गेली. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की शामराव गावाला गेले, ते परत येण्याची शक्यता
की शामराव वारले ते परत येण्याची शक्यता आहे का? तर नाही. त्याचप्रमाणे माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या जीवनातली चिंता अगदी कायमची निघून गेली आणि माझे भाग्य उजळले. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग एक वारकरी उठला आणि माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारू लागला की का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता माझ्या जीवनातली चिंता अगदी कायमची निघून गेली, माझे भाग्य उजळले, मग हे कशामुळे घडलं? तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले की मला माझ्या जीवनामध्ये संतांचा संग घडला आणि माझे भाग्य उजळले, मला संत दर्शनाचा लाभ घडला. हेच माझ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण. संत दर्शनी हा, संत दर्शनी हा आणि माझे भाग्य उजळले. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. पुढे जाऊन माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला जीवनामध्ये संतांचा संग घडला. बघा, जीवनामध्ये संतांचा संग कोणाकोणाला घडला तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. माऊली ज्ञानोबरायांनी निर्बुद्ध असणारा रेडा म्हणजे रोडवर जर म्हशी चालत असतील, एखाद्या गाडीवाल्याने किती हॉर्न वाजू द्या तरी ती म्हैस बाजूला होत नाही. जेव्हा तो गाडीवाला गाडीच्या खाली उतराल, त्या म्हशीच्या पाठीत दोन दणकं टाकील तेव्हा ती म्हैस बाजूला होते. इतका निरुद्ध असणारा रेडा, त्या रेड्याला माऊली ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला आणि त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलला. एवढेच नाही तर आपण श्री क्षेत्र पैठणला गेल्यानंतर बघा, माऊली ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला पाठ देऊन ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाला पैशाचा खांब म्हटलं गेलंय. त्या खांबाचं सुद्धा मंदिर आहे. त्या खांबाला आपण आपलं मस्तक टेकवतो. एवढेच नाही तर श्री क्षेत्र आहे येथे गेल्यानंतर रेड्याची समाधी आहे. एवढेच नाही तर निर्जीव असणारी भिंत माऊली ज्ञानोबरायांनी चालवली. त्या भिंतीला माऊली ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला आणि ती भिंत माऊली ज्ञानोबरायांनी चालवली. त्या भिंतीचं सुद्धा मंदिर आहे. बघा, भिंतींचं मंदिर असतं परंतु भीतीचं मंदिर
जीवनातली चिंता अगदी कायमची निघून गेली म्हणजे कायमची वाढली. मला संत दर्शनाचा लाभ घडला आणि या संत दर्शनाचा लाभ घडल्यामुळे माझा पद्मनाभ जोडला गेला. पुढे जाऊन माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की त्या पांडुरंग परमात्म्याने बघा त्या पांडुरंग परमात्म्याला अनेक संतांनी आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये साठवून ठेवला आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या भगवंताला आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये साठवून ठेवला आहे. संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. मग आणखी कोणी कोणी साठवलं? माझ्या संत जनाबाई महाराज म्हणतात धरिला 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 पंढरीचा चोर. धरिला 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 पंढरीचा चोर. धरिला साठवून ठेवलं आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा त्या पांडुरंग पर्वतमाला आपल्या हृदयरूपी पेटीमध्ये साठवून ठेवलं आहे. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या संपुष्ट ही हृदय पेटी संपुष्ट ही हृदय
केला पाहिजे. संतांचा संग आपल्याला घडला पाहिजे. बघा, तुम्हाला मी एक दृष्टांत देऊन सांगते. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज आणि माझी चिमुकली मुक्ताबाई एका ठिकाणावरून चालले आहे आणि त्या ठिकाणावरून जात असताना त्यांनी एक हठयोगी पाहिले. खूप अशी मोठी मांदी आहे, जाडजोड जटाजटा वाढलेले आहे. आणि हे सर्व माझ्या मुक्ताबाईनं बघितलं. खूप असं मोठं प्रेतांचं पटांगण पडलेलं आहे. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईनं म्हणावं की दादा हे काय आहे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं की अगं मुक्ते, हे हठयोगी आहे. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज, 14 विद्या 64 कला प्राप्त असणारे इतका मोठा त्यांचा अधिकार आहे ना, असे असणारे चांगदेव महाराज समाधीतून जागा झाल्यानंतर या सर्व प्रेतांना जिवंत करतात. परंतु माझी मुक्ताबाई चिमुकली होती, मूर्ती लहान पण कीर्तिमान. माझ्या मुक्ताबाईनं त्या प्रेतांमधील एक हाड उचललं. त्या हाडावरती संजीवनी मंत्र म्हटला. सोपान काकाच्या हातातून तो कमंडलू घेतला आणि ते हाड त्या संजीवनी मंत्र म्हटला आणि ते पाणी सर्व प्रेतांवरती शिंपडलं. सर्व प्रेत अशीच्या अशी उठून जिवंत झाली आणि आपापल्या घरी निघून गेली. बघा, मुक्ताबाईच्या हातामध्ये जे हाड होतं ना, ते हाड कुत्र्याचं हाड होतं. तसं मुक्ताबाईने ते हाड जमिनीवरती फेकलं. तसं ते कुत्रं जिवंत झालं आणि क्या 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 करत घरी पळून गेलं. 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज समाधीतून जागा झाल्यानंतर या सर्व प्रेतांना जिवंत करणारे समाधीतून जागे झाले. आणि तिथल्या शिष्यमंडळींना विचारलं की यावर्षी एकही प्रेत आलं नाही का. तर शिष्यमंडळींनी सांगितलं की कोरोनासारखी इतकी मोठी महामारी गेली आणि या महामारीमध्ये खूप असं हे प्रेतांनी हे सर्व पटांगण भरून गेलेलं होतं. परंतु आळंदीच्या चिमुकल्या मुक्ताबाईनं या सर्व प्रेतांना जिवंत केलं. आता चांगदेव महाराजांना मुक्ताबाईला भेटण्याची इच्छा झाली आणि चांगदेव महाराज दलबदल करत आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर मुक्ताबाईला म्हणावं, आई चुकलो ना. त्यावेळेस माझ्या मुक्ताबाईने उपदेश करावा. उलट उलट माघारा घडिया गटांगळा खासी, भरला पुर मायेचा लोभावा वनिया जासी, गवनाधीचे पाणी सगळा मादी ओढीते, भल्या भल्या पोरांना उलटून खाली गाडीते, म्हणवे मुक्ताबाई जाग्या अंतरीची कोरा, सद्गुरूचे पाय धरी मजले तिला उतरुना. बघा, इतका मोठा माझ्या मुक्ताबाईचा अधिकार आहे. कारण जीवनामध्ये संतांचा संग घडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आणि हा संत दर्शनाचा जो लाभ घडला तो कशामुळे घडला. तर तुकाराम महाराज म्हणतात की हा माझा पूर्वजन्मीचा ठेवा आहे, म्हणून मला हा संत दर्शनाचा लाभ घडला. हेच तुकाराम अभंगाच्या तुकामने होता ठेवा, तुकामने होता ठेवा, तुकामने होता ठेवा, तुकामने होता ठेवा, तुकामने होता ठेवा.
रामकृष्ण आणि वारकरी शिक्षण संस्थेला 25 रौप्य वर्ष आपण मोठ्या आनंदाने थाटामाटात साजरे करत आहोत. आणि आज 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझे गुरु हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंदे यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आली हे मी माझे परमभाग्य समजते. तसेच माझे गुरु हरिभक्त परायण काजलताई महाराज रंदे यांचे मी आभार मानते. तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण मयूर महाराज सदगीर असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच अमित दादा असेल त्याचे मी आभार मानते. मला गायनाची साथ करणाऱ्या हरिभक्त परायण रुपालीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच हरिभक्त परायण नंदिनीताई असतील त्यांचे मी आभार मानते. हरिभक्त परायण तृप्तीताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच रेखाताई असतील त्यांचे मी आभार मानते. मला मृदुंगाची साथ करणाऱ्या हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई जगताप असतील त्यांचे मी आभार मानते. चोपदार असतील त्यांचे मी आभार मानते. मला टाळ्याची साथ करणाऱ्या माझ्या भगिनी असतील त्यांचे मी आभार मानते. शूटिंगवाले दादा असतील त्यांचे मी आभार मानते. विनेकरी ताई असतील त्यांचे मी आभार मानते. तसेच माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवणारा अमित दादा असेल त्याचे मी आभार मानते. तसेच माझे गुरु हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंदे यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वरा या ठिकाणी रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आयोजित या ठिकाणी भव्य महिला कीर्तन महोत्सव या ठिकाणी वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त परायण गुरुवर्य पांडुरंग महाराज रंदे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त परायण गुरुवर्य सोपान काका मांडे तसेच हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंदे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी तसेच माझे गुरुबंधू हरिभक्त परायण संदीप महाराज गोडसे हरिभक्त परायण मयूर महाराज सदगीर हरिभक्त परायण अमित महाराज साबळे यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा महिला अखंड नाम सप्ताह या ठिकाणी आजची असणारी 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्त परायण सुप्रियाताई साठे यांची होणार होती, परंतु ताई या ठिकाणी काही कारणास्तव येऊ शकल्या नाहीत. माझे गुरुवर्य माझे वडील हरिभक्त परायण बाळाराम महाराज रंदे यांनी त्यांना भरपूर कॉल केले, भरपूर विनंती केली, परंतु या ठिकाणी ताई काही येऊ शकल्या नाहीत. म्हणून या ठिकाणी अचानक आपले असणारे रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्थेतील अतिशय सुंदर आणि गोड विद्यार्थिनी की जिचं गायनामध्येही सर्व विद्यार्थ्यांमध्ये नाव आहे, तसंच कीर्तनामध्ये सुंदर असं त्या ठिकाणी कीर्तन करते अशी असणारी हरिभक्त परायण बालकीर्तनकार संचिताताई कानवडे. तिला सांगितलं आज तुला कीर्तन करावं लागेल. या ठिकाणी लगेच शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित उभी राहिली. म्हणून सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी संचिताताईचं कौतुक करायचं. बघा या ठिकाणी आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण संचिताताई कानवडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी दीपाली नानासाहेब रंदे आमच्या नानी यांनी पुढे यायचंय आणि या ठिकाणी आजचे कीर्तनकार संचिताताई कानवडे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तसेच या ठिकाणी आजचे कीर्तनकाराचं भावपुष्प समर्पण श्री बाबासाहेब डबाजी वाघे शिर्डी व श्री अशोक प्रल्हाद शेळके चास यांचं या ठिकाणी भावपुष्प समर्पण आहे. त्यापैकी जर कोणी उपस्थित असेल तर त्यांनी पुढे यायचंय आणि या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. तसेच आजच्या पंक्तीचे अन्नदाते हरिभक्त परायण नीरज महाराज साळी
श्री रामनाथदादा आव्हाड व रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी घोटीतील सर्व माजी विद्यार्थी यांची या ठिकाणी आजची अन्नदानाची पंगत आहे. या ठिकाणी हरिभक्त परायण नीरज महाराज साळी व श्री रामनाथदादा आव्हाड हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आपल्या गावचे सरपंच श्री बाबासाहेब मांडे यांनी पुढे यायचं आहे आणि आजच्या अन्नदानाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. व आमचे नानासाहेब लक्ष्मण गंधे अण्णांनाही विनंती त्यांनी पुढे यायचं आहे आणि आजच्या अन्नदानाचा या ठिकाणी सत्कार करायचा. चला संगीता व श्री देवीदास डाके मढी या ठिकाणी संजनाताईंचाही सत्कार करण्यात येत आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी संजनाताई बर्डे हिचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. तिने लवकर या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. तसेच या ठिकाणी हरिभक्त परायण आजच्या प्रवचनकार तनुष्काताई भुवर व प्रतीक्षाताई डोईफळे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा चला. तसेच या ठिकाणी भजनी मंडळ आंबोळ अचलेश्वर भजनी मंडळ आंबोळ ते या ठिकाणी हजर आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. श्री राम सोपानराव रंधे नाना यांनी पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी अचलेश्वर भजनी मंडळाचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे चला. तसेच या ठिकाणी चांसरचं जे काही भजनी मंडळ आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी चांगदेव निवृत्ती रंधे नाना यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा चला. आलेल्या श्री मंगलताई जावरे असतील त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. तसेच या ठिकाणी गायनाचे उत्तम साथ करणारे हरिभक्त परायण रुपालीताई समरे असतील. तसेच हरिभक्त परायण नंदिनीताई सांगळे असतील. तसेच हरिभक्त परायण रेखाताई महाराज धोंडे असतील. तसेच हरिभक्त परायण माजी विद्यार्थी तृप्तीताई शिर्के असतील. त्या या ठिकाणी गायनाचे उत्तमरित्या साथ केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच या ठिकाणी मृदुंग वादक हरिभक्त असे माझे गुरुबंधू हरिभक्त परायण बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि या असणारे आपल्या रामकृष्णारी वारकरी शिक्षण संस्थेचा चालू असणारा महिला अखंड हरिनाम सप्ताह या असणाऱ्या सप्ताहाची शोभा वाढवतात. संचिताताई कानवडे यांना विनंती आहे की बॉक्स मधून आपण या ठिकाणी चिठ्ठी काढायची चला यायचंय आणि या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा स्वीकार करायचा चला. आजच्या कीर्तनकार हरिभक्त परायण संचिताताई कानवडे यांनी ज्ञानेश्वरी देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा. उद्या सकाळी 9 ते 11 या वेळामध्ये या ठिकाणी हरिभक्त परायण रियाताई सूर्यवंशी यांची या आता हा कार्यक्रम अजून मोठा आहे. 2 घंटेचा कार्यक्रम आहे नॉन स्टॉप. कीर्तनामध्ये सुद्धा मी पकवास बंद करू शकतो नियमाने, पण एक मृदंगाचं घोडं वाजलं पाहिजे म्हणून आम्ही शेवटच्या भैरवला सात्संग करतो. आता तुम्ही